हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या टेकी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा. तर खूप सोप्या पद्धतीने आपण लाडकी योजनेचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरू शकता. तर काहीच नाही, आपल्याला फक्त एक प्ले स्टोरवरून एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. तिचं नाव आहे, त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन. सिम्पली या ॲप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर इथं ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे आपल्याला जो आपला मोबाईल नंबर, इथे आपला ज्यांचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे, ज्यांचा नारी शक्तीसाठी अर्ज भरायचा आहे, त्यांचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मी माझा मोबाईल नंबर टाकून घेत आहे. इथे कंडिशन स्वीकारा करायचं आहे आणि इथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर थोड्याच वेळात आपला OTP येऊन इथे आपला फॉर्म फुल भरला जाईल. इथे आपल्याला आपले नाव, अर्जदाराचे सगळं टाकून इथे बघा, अशा प्रकारे आपला फॉर्म भरण्यात येईल. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्या महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे. महिलेच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे टाकायचे आहे. महिलेचा जन्मदिनांक इथे टाकायचा आहे. महिलेचे जन्म ठिकाण टाकायचे आहे. महिलेचे गाव किंवा शहर, महिलेची ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पिनकोड, पत्ता हे सर्व भरून इथे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक सर्व टाकून इथे खाली आणखीन पहा, इथे बँकेचे नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड. नंतर इथे पहा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, हे सर्व टाकून या इथे या चारीपैकी एक जरी तुमच्याकडे असलं तर इथे स्कॅन करून इथे अर्जदाराचा फोटो एक टाकायचा आहे आणि हमीपत्र इथे डिस्क्लेमर करायचा आहे. इथे एक्सपेक्टवर क्लिक करायचं आहे आणि स्वीकारावर क्लिक करून इथे माहिती जतन करावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक एक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. अशा ट्रिक आणि नवीन नवीन फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.